नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. काही आजारांविषयीचे दिन हे आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक स्तरावर पाळले जातात. त्यामागचं मुख्य कारण म्हणजे की त्या आजाराबद्दल लोकांपर्यंत जागृती निर्माण व्हावी, त्या आजाराचं वाढतं प्रमाण ते लोकांपर्यंत समजावं आणि त्या अनुषंगाने काही अशा स्टेप्स, काही अशा उपाययोजना आपल्याला करता येतील का याबद्दलची चर्चा जागतिक स्तरावर घडावी ही त्यामागची सगळ्यात प्रमुख भूमिका असते. आज सुद्धा असाच एक महत्त्वाचा दिवस आहे. आज जागतिक दमा दिन आहे आणि त्या अनुषंगाने दमा म्हणजे काय, त्याचं प्रमाण कसं आहे किंवा जागतिक स्तरावर तो का पाळला जातो, त्याची चर्चा एवढ्या मोठ्या प्रमाणात होणं का आवश्यक आहे, मग त्यावरचे उपचार, औषधोपचार कोणते कोणते आहेत, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या सखी सह्याद्रीचा आजचा आपला विषय आहे दमा, कारण, आजार आणि उपचार. जागतिक दमा दिनानिमित्त आजचा आपला हा विशेष कार्यक्रम आहे आणि या सगळ्याबद्दलची माहिती देण्यासाठी आज दोन तज्ज्ञ इथे आले आहेत. आपण त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मीनाक्षी भाकरे मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. मॅडम सहाय्यक प्राध्यापक आहेत बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून रुग्णालय पुणे. आणि आजच्या आपल्या दुसऱ्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर सोनल करपे मॅडम. नमस्कार. तुमचंही मनापासून स्वागत करते. मॅडम सुद्धा सहाय्यक प्राध्यापक आहेत केएम रुग्णालय मुंबई इथे. या दोघीही जणी आज या विषयावर आपल्याला पूर्ण माहिती देणार आहेत. दमा म्हणजे काय, काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे, त्याबद्दलचे समज गैरसमज याबद्दल सुद्धा आम्ही आज बोलणार आहोत. तुमच्या मनात काही प्रश्न असतील आम्हाला जरूर विचारा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड. मुंबई बाहेरून जी मंडळी बोलणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जे संवाद साधणार आहेत त्यांच्यासाठी. फोन करतो तेव्हा नेहमीच काही गोष्टी आपण सांभाळत असतो. एकतर आजचा आपला विषय जो आहे त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर नव्या गोष्टींची माहिती मिळेल, अधिक माहिती मिळेल जी आहे त्याच्यामध्ये, आणि चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून जर बोलत असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम असेल, जेणेकरून आपला आवाज मध्ये कट होणार नाही. आणि जेव्हा फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज जर आपण पूर्णतः बंद ठेवलात तर तुमचा आवाज इथे सलग येऊ शकतो, म्हणजे तुमचे प्रश्न सुद्धा इथे नीट पोहोचू शकतात. या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर आजच्या या चर्चेमधून अनेक नव्या नव्या गोष्टींची माहिती आपल्याला मिळणार आहे. सुरुवात करूया आपल्या आजच्या चर्चेला. पुन्हा एकदा तुमच्या दोघींचं मनापासून स्वागत करते. आणि दम्यासारख्या एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण बोलणार आहोत, कारण आता हळूहळू त्याचं जागतिक स्तरावर सुद्धा प्रमाण वाढतंय अशी निरीक्षणं आपल्याला दिसून येतात. मुळात आजचा दिवस हा दमा दिवस म्हणून का सगळ्या जगभर पाळला जातो? खरं तर जगभरामध्ये दम्याचं प्रमाण हे वाढत्या स्वरूपात आजकाल दिसतं आहे. 1 ते 20% प्रमाणामध्ये पूर्ण विविध देशामध्ये, विविध वर्णांमध्ये हे प्रमाण दिसतं. भारतामध्ये ते तसं बघितलं गेलं ते 2 ते 5%, म्हणजे जवळजवळ 21 मिलियन लोकांमध्ये हे प्रमाण वाढलेलं दिसतं. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जनजागृती करणं हे गरजेचं आहे. पहिल्या मंगळवारी, मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आपण जागतिक दमा दिवस हा साजरा करतो, जेणेकरून सगळ्या जनमानसामध्ये दम्याविषयी जनजागृती व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. त्या संदर्भात आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो, वेगवेगळ्या स्तरावरती वेगवेगळे उपक्रम राबवले जातात, जेणेकरून जनजागृती होईल आणि का दमा होतो, त्याचे उपचार काय आणि काय काळजी घ्यावी हे आपल्याला कळू शकेल. ह्याचा जे काही इनिशिएटिव्ह आहे हा जिना म्हणून जी काही ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अस्थमा जी संस्था आहे याच्या
द्वारे हा आपण जागतिक दमा दिवस हा साजरा करतो. पण मुळात दमा म्हणजे काय? अस्थमा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तो काय असतो? त्याचे काही प्रकार असतात का? काय सांगाल त्याच्याबद्दल? दमा हा काय ते जाणून घेण्यासाठी आपली श्वसन संस्था काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला स्लाइड दाखवते. बरं. त्या स्लाइड मध्ये ही आपली श्वसन संस्था आपण आहे, बघू शकतो ती आपली slide. रेस्पिरेटरी सिस्टम आहे. तर वातावरणातील ऑक्सिजन हे रक्तापर्यंत पोहोचवण्याचे काम आपलं फुफ्फुस करतं. बरोबर. फुफ्फुसाचे दोन भाग आहेत, एक तर तुमचा श्वसन मार्ग आहे व फुफ्फुसामध्ये या छोट्या छोट्या द्राक्षासारख्या वायुकोशी असतात आणि त्यांच्या बाजूला रक्तवाहिन्या असतात. बरं. तर जो हवा जी आपण आत घेतो श्वास घेताना ती आपल्या वायुकोशींपर्यंत पोहोचते व तिकडचं ऑक्सिजन मग रक्तवाहिनीपर्यंत पोहोचतो. बरोबर. तर दमा हा आपला श्वसन मार्गाचा आजार आहे. तर मी अजून एक स्लाइड तुम्हाला दाखवते. नक्की. तर ह्याच्यामध्ये काही घटकांमुळे आपल्या दम्याच्या रुग्णाच्या श्वसन नलिका आकुंचन पावते व त्याची साईज कमी होते, सूज येते व श्वास घेण्यास त्रास होतो. आता ही वरची जी श्वसन नलिका आहे ती दम्याच्या अटॅक आलेल्या रुग्णाची आहे व खालची जी आहे जी नॉर्मल कॅलिबरची नॉर्मल शेपची आहे त्याची रुंदी त्याच्यामध्ये फरक दिसू शकतो आपल्याला. तर ती रुंदी फार कमी झाल्यानेच दम्याची लक्षणे आढळून येतात. बर बर. ह्याला आपण दमा म्हणतो, म्हणजे थोडक्यात श्वास नीट न पोहोचणं जो आपण घेतो ते. तर ह्या सगळ्यामध्ये मुळात ह्या वर्षी जी थीम आहे की ते सरळ सरळ आपल्याला पोल्युशनशी जवळ जाणारी आहे असं लगेचच कळतंय. त्याच्यात असं म्हटलंय की बेटर एअर बेटर ब्रीथ किंवा बेटर ब्रीदिंग. तर एअर पोल्युशनचा सुद्धा खूप मोठा प्रभाव ह्याच्यावर पडतो. हो, कारण दम्याचे विविध ट्रिगर असतात किंवा वातावरणातील काही घटक ज्याच्यामुळे दम्याच्या रुग्णाची श्वसन नलिका आकुंचन पावते. त्याच्यापैकी एक हा ट्रिगर हे पोल्युशनही आहे. बरोबर. आणि जसंच पोल्युशन वाढतं तसंच दम्याच्या रुग्णांनाही त्याचा त्रास जास्त होतो. अच्छा. पण ह्या सगळ्या मागे मॅडम, मला मीनाक्षी मॅडम असं विचारायचं आणखीन की आता हे पोल्युशनचा तर एक भाग झाला ह्या वर्षी, त्याच अनुषंगाने सगळ्या गोष्टी केल्या जाणार आहेत. या वर्षीची थीम ती आहे. पण त्या व्यतिरिक्त आणखीन दमा होण्याची कारणं काय आहेत? आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो पडलेला असतो की दमा किंवा अस्थमा हा अनुवंशिक आजार आहे का? हो, काही प्रमाणात आपण पाहायला गेलं तर हा अनुवंशिक आजार आहे. जेव्हा आई वडील दोघांनाही दमा असतो तेव्हा मुलांमध्ये दमा होण्याचे प्रमाण हे 50% दिसलं गेलेलं आहे. फक्त आईला किंवा वडिलांना दमा असेल तर 25% मुलांमध्ये दमा आढळून येऊ शकतो. कधी कधी आजी आजोबांना दमा असतो आणि आई वडिलांना नसतो, मात्र तोच नातवंडांमध्ये येतो. कधी कधी काका मामा किंवा सिबलिंग्स आपण जे म्हणतो की सख्खे जुळे बहीण भाऊ यांच्यामध्येही हे प्रमाण वाढलं जास्त आहे असं दिसून येतो. पण तरी जसं अनुवंशिकता हा एक घटक असला तरी बाकीचे जे काही ॲलर्जन असतात, जे काही संप्रेरके असतात, ज्याच्यामध्ये धूर उग्रवास हे जे ट्रिगर्स आहेत त्याच्यामुळे ही दमा वाढण्याची शक्यता असते. तसंच लहानपणी वारंवार होणारे इन्फेक्शन्स, न्यूमोनिया ह्याच्यामुळे आपली जी श्वसन संस्था असते ही कमजोर होते आणि त्याच्यामुळे ट्रिगर्सचा जास्त परिणाम त्याच्यावरती होतो असं दिसून आलेलं आहे. जसं की वारंवार होणारी सर्दी, ज्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस असं म्हणतो, त्याच्यामुळे त्याच्याबरोबरच अंगाला खाज येणे, डोळे लाल होणे असेही प्रकार दिसून येतात. ज्याच्यामुळे हे जे अटोपी म्हणतो, ज्याच्यामुळे ॲलर्जीमुळे हा दमा होऊ शकतो. असं एवढंच नाही तर कधी कधी तर जास्त व्यायाम करणे, व्यायाम हाही एक ट्रिगर असू शकतो, ज्याला आपण एक्सरसाइज इंड्युस्ड अस्थमा म्हणजेच व्यायामामुळे होणारा दमा असंही म्हणू शकतो. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे आपला व्यवसाय, ऑक्युपेशनल अस्थमा ही जी टर्मिनॉलॉजी आता जी वाढत आहे तेही आहे की जिथे आपण काम करतो तिथली रसायनं, तिथला धूळ याच्यामुळेही दम्याचं प्रमाण वाढत आहे. असे वेगवेगळे कारण आहेत. आणि तसं म्हणायला गेलं तर कधी कधी औषधही सेफ नसतात. जसे काही औषधं आहेत जे की आपण खूप दुखण्यामध्ये यूज करतो, ज्याला आपण NSAIDs, ॲस्पिरिन वगैरे असं म्हणतो, कधी पेन किलर म्हणतो. त्याच्यामध्येही कधी कधी ह्या औषधांमुळे आपले ट्रिगर फॅक्टर्स जास्त झाल्यामुळे दम्याचं प्रमाण वाढू शकतं. असे विविध कारणं आहेत
बरोबर. आणि आता होतं. जसजसं आपण राहणीमान आपलं बदलत चाललंय तसतसे नवे नवे ट्रिगर्स सुद्धा ह्याच्यामध्ये यायला याच्यामध्ये लागले add असतीलच, नाही का? होतात. हो. प्रामुख्याने तुम्ही कशा पद्धतीचा आहार घेता किंवा कशा पद्धतीने जगता त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण पहिला फोन घेऊया आपल्या चर्चेतला. नाशिकहून फोन आहे. प्रमोद वेद विख्यात आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हा नमस्कार. बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे की दमा आणि अस्थमा त्याच्यात काय फरक आहे, नंतर दमा पूर्ण बरा होऊ शकतो का, आणि लंग फंक्शन टेस्ट असते त्याचा या रोगांशी काय संबंध आहे, याच्याबद्दल मार्गदर्शन केलं तर बरं. बर, आपल्याला जो प्रश्न आला होता की दमा आणि अस्थमा ह्याच्यामध्ये काही फरक आहे का, किंवा दमा पूर्णपणे बरा होऊ शकतो का, किंवा लंग फंक्शन टेस्ट या सगळ्याबद्दल काय सांगाल? तुमच्यापासून सुरू करू. दमा आणि हा अस्थमा, आता कसं आहे की श्वसन मार्गाचे वेगवेगळे विकार असतात. त्यापैकी एक हा दमा आहे, आणि दुसरा म्हणजे क्रॉनिक ब्रॉन्कायटिस, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज, हेही दम्याचीच एक म्हणजे दमा नाही आहेत पण ते श्वसन मार्गाचे विकार आहेत. तर अस्थमा हे इंग्लिशमध्ये दम्याला बोललं जातं, आणि तो पूर्णपणे बरा होतो का ते बोलण्यापेक्षा जास्त मी बोलीन की तो कंट्रोलमध्ये ठेवता येतो. म्हणजे कसं आहे, आपल्या श्वसन मार्गाची ती एक टेंडन्सी आहे किंवा तो एक स्वभाव आहे की ते आकुंचन पावते, आणि तुम्ही जर ट्रिगर फॅक्टर्स अवॉइड केले किंवा नियमित स्वरूपी औषधं घेतली तर ते अवॉइड करता येऊ शकतं आणि तो कंट्रोलमध्ये राहू शकतो. पण पूर्णतः 100% बरा होतो असं आपण नाही म्हणू शकत का? कारण तो स्वभाव आहे, ती एक टेंडन्सी आहे एलर्जीची. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांनी जी लंग फंक्शन टेस्ट ह्याच्याबद्दल सांगितलं होतं, काय सांगाल? लंग फंक्शन टेस्ट ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, पण जेव्हा तुम्हाला दम्याविषयी माहिती घ्यायची आहे तेव्हा सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटणं, त्यांना तुम्हाला काय त्रास होतोय हे पूर्णतः सांगणं, त्याची कारणं, तुमच्या मागची जी काही आई वडिलांना होणारा त्रास असेल किंवा आजूबाजूला काय संप्रेरक आहेत त्यांविषयी माहिती देणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्यानंतर काही तपासण्या केल्या जातात. समजा हे एक ब्रिदोमीटर आपल्याकडे आहे, याला पीक फ्लो एक्सपायरेटरी पीक फ्लो मीटर असंही म्हणतात. तरी ह्याच्यामध्ये इथून हा माउथपीस आहे, त्याच्यामध्ये आपण ह्या माउथपीस मधनं हवा जोरात सोडून फुंकर मारण्याची, आणि त्यानंतर हा जो काही काटा इथे दिसतोय तो पुढे जातो. साधारणतः हे पुरुषांमध्ये हा 400 ते 500 लिटर पर्यंत हे असतं, आणि स्त्रियांमध्ये 350 ते 450 पर्यंत असतं. हे प्रमाण वयानुसार वजन, उंची यानुसार बदलतं. त्याचं कोष्टक ठरलेलं असतं, त्यानुसार आपण ते पाहू शकतो की आपल्याला आपल्या याच्यामध्ये किती फरक आहे, दम्याम किती सिव्हिअरिटी कशी आहे. ही एक प्राथमिक तपासणी आहे. त्याच्यानंतर स्पायरोमेट्री म्हणजे कॉमनली युज्ड ॲज अ PFT, पल्मोनरी फंक्शन टेस्ट. PFT हा खूपच कॉमन वर्ड आपण यूज करतो इथे. तर ते केलं जातं, ज्याच्यामध्ये आपण औषध घेण्यापूर्वी फुफ्फुसांची तपासणी आणि औषध घेतल्यानंतर फुफ्फुसांची तपासणी करतो. याच्यामध्ये औषध घेतल्यानंतर किती रिव्हर्सिबिलिटी आहे, म्हणजे किती पूर्णतः नॉर्मल कडे आपल्या फुफ्फुसाची कार्यक्षमता आहे हे पाहणं गरजेचं असतं. जसं मॅडमने आताच सांगितलं की दमा आणि अस्थमा हे का वेगळं आहे, कारण दमा हा एक तसं म्हटलं तर एक लक्षण आहे. ब्रेथलेसनेस, जसं आपण धाप लागणं म्हणतो, दमा हे एक लक्षण आहे. पण जेव्हा अस्थमा म्हणतो, हे अस्थमा हे दम्याचं प्रमाण आहे. कॉमनली आपण यूज करतो दमा, पण त्याचे मेडिकल वर्ड्स मध्ये म्हटलं गेलं तर अस्थमा, सीओपीडी, क्रोनिक ब्रॉन्कायटिस, इओसिनोफिलिक ॲलर्जी, क्रायनायटिस असे वेगवेगळे प्रकार आहेत. म्हणून त्याचे डिफरन्सिएशन करण्यासाठी आपल्याला ह्या काही तपासण्या कराव्या लागतात. बरं, आपण त्याच्याबद्दल आणखीन थोडं बोलूया नंतर की हे आपण घरी सुद्धा चेक करू शकतो का या सगळ्याबद्दल. पण एक फोन आहे परळहून, आपल्याशी शोभा ब्रीद बोलतात. नमस्कार. हॅलो. हा सर, डॉक्टर सोनल, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की 18 वर्षाच्या खाली जी मुलं असतात ना, त्यांचा दमा जर समजा असेल तर तो ओळखायचा कसा? सतत सर्दी असते पण दमा कसा ओळखायचा, आणि त्यांचा आहार किंवा काय ते कसं ठरवायचं, आणि वाढलेलं वजन हे दम्याचं कारण असू शकतं का, त्याच्याविषयी आपण माहिती द्याल का मला? धन्यवाद, धन्यवाद. नक्कीच. काय सांगाल की 18 वर्षाखालील दमा त्याच्याबद्दल? दम्याचे प्रमाण हे लहान मुलांमध्ये जास्त असते. वयाच्या 1 वर्षापेक्षा कमी रुग्णांमध्ये हा दम्याचा इन्सिडन्स जास्त असतो. तर
दम्याची 4 प्रमुख लक्षणे आहेत. ती म्हणजे वारंवार श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला येणे, छातीमध्ये घट्टपणा वाटणे आणि किंवा छातीमधून शिट्टीसारखा आवाज येणे. तर हे जे सिम्पटम्स तुम्हाला परत परत होत असतात तर दमा असण्याची एक शक्यता आहे. त्याच्या व्यतिरिक्त दम्याच्या रुग्णांना एलर्जीची टेंडन्सी ही जास्त असते. म्हणजे जर वारंवार सर्दी, शिंका, डोळ्यातून पाणी येतंय, नाकातून पाणी येतंय, अंगाला खाज येते किंवा चट्टे येत आहेत तर ते दमा असण्याची शक्यता जास्त असते. तसंच ओबेसिटी म्हणजे जास्त वजन असलं तेही एक दम्यासाठी कारण असू शकतं. कारण तसं तुम्ही बघितलं तर आपली श्वसन नलिका व अन्न नलिका हे एकापाठोपाठ एक असतात आणि कधी कधी ऍसिडिटीचं प्रमाण जर जास्त असलं जे ओबेसिटीमध्ये जास्त असू शकतं तर 1-2 थेंबही जर ऍसिडचे आपल्या श्वसन नलिकेमध्ये गेले तर त्याने दम्याचे सिम्पटम्स वाढू शकतात. आणि त्यांना डेफिनेटली जर वजन कमी केलं तर त्यांचा दमा कमी होण्यास मदत होऊ शकते. आपण आता ह्या सगळ्या चर्चेमध्ये फोनच्या माध्यमातून सुद्धा एक तज्ज्ञ आपल्याशी जोडले गेलेत. डॉक्टर प्रमोद गुंजाळ आपल्या बरोबर जोडले गेलेत. नमस्कार सर. नमस्ते मॅडम. सखी सह्याद्रीमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते सर. आपण आज दमा दिनाच्या निमित्ताने ह्या विषयावर चर्चा करतो आहोत की दमा म्हणजे काय, त्यावरचे उपचार काय असतात. ह्या सगळ्याबद्दल बोलत असताना सर जेव्हा दम्याचा अटॅक येतो कुठल्याही रुग्णाला तेव्हा त्याने त्या इमर्जन्सी परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, काय करणं सगळ्यात महत्वाचं ठरतं, काय सांगाल सर? राईट मॅडम. ऍक्च्युली दम्या किंवा ब्रॉन्कियल अस्थमाचे उपचार आपण 2 प्रकारे बघू शकतो. एक तर इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये म्हणजे ब्रॉन्कियल अस्थमाचा अटॅक किंवा स्टेटस अस्थमामध्ये आपल्याला जी मेडिसिन द्यावी लागणार किंवा काय काळजी घ्यायची ती, आणि अस्थमाचा पेशंट नॉर्मल सामान्य स्थितीत असताना त्यांनी काय मेडिसिन घ्यायचे जेणेकरून की त्याला इमर्जन्सी सिच्युएशन फेस करावी लागणार नाही. बरोबर. त्याच्यातला पहिला प्रकार म्हणजे इमर्जन्सी सिच्युएशन मध्ये स्टेटस अस्थमाच्या वेळी काय उपचार करावे लागणार आहे. ऍक्च्युली दम्याचे सर्व अटॅक जे असतात ते एकसारखे नसतात. काही अटॅक हे माइल्ड असू शकतात आणि योग्य उपचाराने साधारणतः 15 ते 20 मिनिटात रिलीफ मिळू शकतो. परंतु काही अटॅक हे तीव्र आणि सिरियस असतात, त्यांना आपण स्टेटस अस्थमा असे म्हणतो. स्टेटस अस्थमामध्ये श्वसन नलिकेचे जे ब्रांचेस आहेत ब्रॉन्काय, ब्रॉन्किओल या अतिशय अरुंद झालेल्या असतात. रुग्णाला पुरेसा ऑक्सिजन आत घेता येत नाही. बरोबर. सो दॅट इज मेडिकल इमर्जन्सी, दॅट कॅन बी लाईफ थ्रेटनिंग. अशा परिस्थितीत आपण दम्याच्या रुग्णाला बसल्या अवस्थेत थांबायला सांगितलं पाहिजे. अच्छा. थोडे समोर झुकून स्टूल किंवा कोणत्याही आधाराने बसण्यास सांगावे. बरं. त्यामुळे त्या श्वास घेण्यास मदत होते. डॉक्टरांनी दिलेली रिलिव्हिंग मेडिसिन्स जसे की साल्बुटामॉल, इप्राट्रोमियम ब्रोमाइड, इनहेलर किंवा रोटॅलर किंवा उपलब्ध असेल तर नेबुलायझरने लगेच चालू करावी. अच्छा. जर पेशंटच्या कंडिशन मध्ये सुधारणा होत नसेल तर 5 मिनिटांनी हे मेडिसिनचा डोस रिपीट करावा. अच्छा. 2 ते 3 डोसने जर सुधारणा होत नसेल तर रुग्णाला हॉस्पिटलला हलवण्याची गरज आहे. बर. आपल्या बरोबर सर 2 तज्ज्ञ आहेत. डॉक्टर करपे मॅडम आहेत आणि डॉक्टर भाकरे मॅडम सुद्धा आहेत. सर सुद्धा आपल्याबद्दल बोलते, ह्या सगळ्याबद्दल सांगतायत. तुम्हाला काही त्यांना विचारायचं? खरं तर नमस्ते. खरं तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे रुग्णांमध्ये आपल्याला तीव्र अटॅक आलेला आहे, दम्याचा आलेला आहे, हे लक्षणं त्यांना माहिती असणं गरजेचं आहे. अशामध्ये जो रुग्ण आहे त्यांना पूर्ण वाक्य बोलता येत नाही. अच्छा. अगदी धाप लागलेली जास्त असते, श्वासही पूर्ण होत नाही त्यांचा. त्यानंतर त्यांचे कधी कधी हातापायाची बोटं ही निळी काळी पडू शकतात. ऑक्सिजन पुरत नाही त्याच्यामुळे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. अशा वेळी त्यांनी अगदी त्वरित आपल्या बरोबरच्या लोकांना सांगणं, त्यांना हॉस्पिटलची मदत घेणं गरजेचं आहे. बरोबर आहे. प्लीज. थोडे बोलते मी. मीनाक्षी मॅडमने जे पीक फ्लो मीटर सांगितलेलं त्याने आपण आपल्या घरी दम्यावरती कितपत नियंत्रण आहे हे आपण समजू शकतो. आणि त्याच्यावरती समजा तुमची नॉर्मल पीक फ्लो 400 आहे आणि नंतर तो 360 झाला म्हणजे जर 20% ने ड्रॉप होत आहे दॅट मीन्स युअर अस्थमा इज नॉट अंडर कंट्रोल. सर आपल्याला त्याबद्दलचं मार्गदर्शन एकीकडे करतातच आहेत की कशा पद्धतीने ही इमर्जन्सी आपण सांभाळू शकतो. गुंजाळ सर, तुम्हाला असं वाटतं की ह्या सगळ्याची माहिती घरच्यांना असणं फार गरजेचं आहे की कशा पद्धतीने आपण ही इमर्जन्सी सांभाळू शकतो? राईट. ब्रॉन्कियल अस्थमाच्या रुग्णांना रुग्णांच्या नातेवाईकांनी
पुरेसा औषध साठा घरी ठेवणं गरजेचं आहे की ज्यावेळेस ट्रिगर फॅक्टर अनअवॉइडेबल आहे, बरोबर, ट्रिगर फॅक्टरला एक्सपोज झाल्यानंतर ब्रॉन्कियल अस्थमाचा अटॅक आल्यानंतर वेळेवर घरी ब्रॉन्कोडायलेटरचे मेडिसिन देता येण्यासाठी आवश्यक तो साठा असणं आवश्यक आहे. बरोबर. बऱ्याच वेळा हॉस्पिटलला मग ऍडमिट केल्यानंतर अशा पेशंटला ऑक्सिजन आणि बाकी काही इंट्राव्हेनस इंजेक्शन, निबुलायझर वगैरे देऊन मग तो आपण अस्थमाचा अटॅक कंट्रोल करू शकतो. सोनल मॅडम, तुम्ही सर आता हे सगळं सांगतात, आपल्याशी जोडलेले आहे, तुम्ही काय सांगाल ह्याच्यावर? मी एक ऍड करू इच्छित आहे की जर आपल्या फिजिशियन बरोबर तुम्ही जर एक रिटर्न ऍक्शन प्लॅन म्हणजे लेखी कृती योजना ही जर एक दम्याच्या रुग्णांकडे असली कायम की बरोबर, त्यांना जर दमाचे सिम्पटम्स जास्त झाले तर काय करायचं, कुठलं मेडिसिन वाढवायचं, कुठलं स्टेपअप करायचं आणि फिजिशियनशी कधी कॉन्टॅक्ट करायचा हे त्यांना कळू शकतं, गरजेचं आहे. अगदी थोडक्यात त्यामध्ये अगदीच म्हणजे त्यांना कोणकोणत्या गोष्टीने त्रास होतो जे आपण नेहमी वारंवार अस्थमामध्ये बघतो की संप्रेरक खूप महत्वाची आहेत, ज्याचे जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत ते त्यांना माहीत असणं आणि त्याची नोंद असणं गरजेचं आहे. अगदी खरं आहे. तुम्ही तिघही जण ह्याबद्दलची एकत्रितरित्या जी माहिती सांगतायत आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्कीच फायदा होणार आहे आणि आपल्या घरात जर असे कोणी पेशंट असतील तर त्याची सुद्धा नोंद नक्की ठेवली जाईल. गुंजाळ सर, मनापासून आभार मानते या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल, धन्यवाद. त्यांनी जे आपल्याला सांगितलं वेगवेगळं, तर ह्याच्यामध्ये आहार, तुम्ही आता म्हणालात की काही गोष्टींची काळजी घेणं फार गरजेचं असतं, तर त्याच्यामध्ये आहाराचा सुद्धा सहभाग असतो की काही वेळेला असं होतं की एखादी गोष्ट खाल्ली की त्याला ते ट्रिगर पॉइंट मिळतं, असं असू शकतं? ह्या गोष्टीमध्ये खूपच असे मिसकन्सेप्ट म्हणजे गैरसमज जास्त लक्षात येतात आपल्याकडे की खूप असे म्हणजे केळी खाल्ल्याने, दही खाल्ल्याने हे वाढतो, दमा वाढतो, असं आपल्याला वारंवार पेशंटकडनं सांगितलं जातं. हो. तर खरं कारण असं आहे की असं कोणतंच फूड म्हणजे कोणताही अन्न प्रकार हा पूर्णतः बंद करायची गरज नसते. अच्छा. त्यासाठी प्रत्येक पेशंट हा वेगवेगळा असतो, त्याचे ट्रिगर फॅक्टर्स हे वेगवेगळे असतात. जर तुम्हाला त्या अन्न घटकाने त्रास होत असेल तर तो तुम्ही टाळावा, हे नक्कीच आहे. पण त्याच्यामध्ये तुम्ही की हे घेऊच नये असं मात्र नसतं. अच्छा, पूर्ण बंद न करता कमी करावं, त्याचं टाळावा. किंवा कारण बऱ्याचदा काय असतं की दही कारणीभूत नाही, पण तो थंड खाल्ल्याने थंडावा त्याचा कारणीभूत ठरू शकतो. असे गैरसमज यामध्ये आहेत. या सगळ्यामध्ये एखादा पेशंट त्याला दमा आहे किंवा अस्थमा आहे, याची काही प्रमुख लक्षणं असतात का? त्याच्या रोजच्या दिसण्यामध्ये काही वेगळेपण असतं का? हो, तसं मी आधी पण सांगितलेलं की 4 प्रमुख लक्षणे आहेत दम्याची. छातीत घट्टपणा, शिट्टीसारखा आवाज, वारंवार खोकला येणं व श्वास घेण्यास त्रास होणे. आणि हा खोकला जास्त अर्ली मॉर्निंग किंवा सकाळी किंवा रात्री जास्त असतो. आणि ही सगळी लक्षणे तुमचे ट्रिगर फॅक्टर्सला एक्सपोजर झाल्यानंतर म्हणजे तुमची जेव्हा श्वासनलिका या वातावरणातील घटकांच्या संपर्कामध्ये येते तेव्हा हे सिम्पटम्स जास्त होतात. आणि तसेच दम्याच्या रुग्णांमध्ये एलर्जीची टेंडन्सी ही जास्तच असते आणि म्हणून नॉर्मली पेक्षा जास्त त्यांना सर्दी, शिंका आणि डोळ्यातून पाणी येणे व एक्झिमा सारखे सिम्पटम्स त्यांना जास्त असतात. सामान्यांपेक्षा थोडंसं जास्त त्यांचं प्रमाण असतं असं आपण म्हणू शकतो. आणि ऋतुबदलानुसारही यांच्यामध्ये फरक जाणवतात. साधारणतः आपण बघतो की पावसाळा आणि हिवाळा या ऋतूंमध्ये ह्यांना जास्त त्रास होतो. हवेत वाढणारा गारवा त्याला कारण असू शकतो. पण आजकाल जे म्हणतो आपण जो की ह्या वर्षीचा थीम आहे प्रदूषण, ज्याला आपण तिन्ही ऋतूमध्ये फेस करतो. त्याच्यामुळे आजकाल तर असा ऋतुमानानुसार पेक्षाही तिन्ही ऋतूमध्ये आपल्याला योग्य ती काळजी घेणं आवश्यकच आहे. आपण ह्यासाठी काय उपाय करता येईल ह्याच्याबद्दल बोलूया. पण एक फोन आहे आपल्याला. मनीष जाधव बोलतात काळा चौकीहून. नमस्कार. हॅलो. हॅलो, बोला सर. माझा प्रश्न डॉक्टर सोनल करपे यांच्यासाठी आहे की दम्याच्या रुग्णांनी डॉक्टरांना कधी भेटावे आणि त्यांनी डॉक्टर किती वेळा फॉलोअप करावं? बर, आपल्याला जो फोन आला होता सोनल मॅडम, त्यांनी तुम्हाला विचारलंय स्पेसिफिकली की डॉक्टरांकडे कधी जायचं, फॉलोअप कसा ठेवायचा, किती महिन्यांनी जायचं, काय सांगाल? जर तुमचा दमा कंट्रोलमध्ये आहे तर दर 3 महिन्यांना जरी तुम्ही फॉलोअप ठेवला तरी हरकत नाही.
पण जर 3 महिन्याने फॉलोअप करत असाल तर तुम्ही घरी आपला पीक फ्लो मॉनिटर करता आहात का आणि तुमची एक दम्याची डायरी ठेवता आहात का ते गरजेचं आहे. जर तुम्हाला असं आढळून आलं की तुमचा पीक फ्लो कमी होतोय, जर 20% कमी होतोय, तुमचे सिम्पटम्स वाढत आहेत, तर दम्याची 2 प्रकारची औषधे असतात, रिलीव्हर मेडिकेशन आणि कंट्रोलर मेडिकेशन. तर रिलीव्हर किंवा हे रेस्क्यू मेडिकेशन तर तुम्हाला जास्त नियमितपणे घ्यावं लागत असेल किंवा दिवसातून 4 वेळापेक्षा जास्त लागत असेल आणि ते सलग 2 दिवसापेक्षा जास्त ते घेऊनही तुमचे सिम्पटम्स अजून कंट्रोलमध्ये येत नाही, तर नक्कीच तुम्ही डॉक्टरशी संपर्क साधावा. आता तुम्ही ज्या इन्स्ट्रुमेंटचा उल्लेख केला तर हे कुठल्याही मेडिकल शॉपमध्ये सगळ्यांना मिळू शकतं? हो, जे दम्याचे पंप असतात किंवा जे इन्हेलर्स असतात ते 2 प्रकारी असतात. एक म्हणजे रेस्क्यू किंवा रिलीव्हर मेडिकेशन, जे फार जलद गतीने काम करतात. म्हणजे जर खूप तीव्र स्वरूपी दमा असेल आणि आकुंचन पावलेली ती श्वास नलिकाचा साईज आपल्याला वाढवायचा आहे तर ते लगेच काम करतात आणि ते फार छोट्या काळासाठी काम करतात, म्हणजे त्यांना शॉर्ट ऍक्टिंग ब्रॉन्कोडायलेटर्स असे म्हणतात. आणि दुसरे म्हणजे कंट्रोलर मेडिकेशन, हे मात्र नियमित स्वरूपे घ्यावी लागतात. ते दीर्घकाळी श्वासनलिकेवरती ऍक्ट करून ते दमा कंट्रोलमध्ये ठेवतात. बरोबर. तर रेस्क्यू इज अ इमर्जन्सी मेडिसिन आणि ते जर तुम्हाला दिवसामध्ये 4 वेळापेक्षा जास्त लागत असेल म्हणजे डेफिनेटली तुमचा दमा कंट्रोलमध्ये नाही आहे आणि तुम्हाला तुमच्या डॉक्टरशी संपर्क साधावा. आता मॅडमने ज्या औषधांचा उल्लेख केला त्याच्यामध्ये असंही एक म्हटलं जातं की ज्या गोळ्या घेतल्या जातात त्याच्यासाठी जी मेडिसिन्स आहेत त्यापेक्षा इन्हेलर्स ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? का मुळात हे खरं आहे का, काय सांगाल तुम्ही? अगदीच योग्य प्रश्न आहे हा, की ओरल मेडिसिन्स म्हणजे गोळ्या घेणं, इंजेक्शन्स घेणं आणि इनहेल्ड मेडिसिन्स म्हणजे जे काही औषधे आहेत ती डायरेक्टली फुफ्फुसामध्ये जावेत असे घेणं कोणतं आवश्यक आहे, कोणतं उपयुक्त आहे ते म्हटलं गेलं तर जे काही आपण इनहेल्ड मेडिसिन्स जे म्हणतो, जे मॅडमने आता एक्सप्लेन केलं की शॉर्ट ऍक्टिंग आणि काही लॉंग ऍक्टिंग, कंट्रोलर आणि रिलीव्हर, हे खूपच थोड्या प्रमाणात आपल्याला गरजेचे असतात. अगदी मायक्रोग्रॅम मध्ये आपल्याला ते उपयोगी ठरू शकतात. म्हणजे जेवढी आवश्यकता आहे तेवढंच आणि ते लगेचच फुफ्फुसामध्ये जातात आपल्या श्वसन मार्गाने. तुम्ही इन्हेलर सुद्धा एक आणलेला आहे, आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नक्की दाखवू शकतो. हे मीटर डोस इन्हेलर आहे, हे ह्याची कॅप आहे आणि हे मीटर डोस इन्हेलर आहे. हे आपण तसंही घेऊ शकतो, पण साधारणतः तसं घेण्यापेक्षा हे विथ स्पेसर म्हणजे एक नळी असते. अच्छा. साधारणतः आपण ह्या लोकांमध्ये यांना पंप असं म्हणतात. बरोबर. आणि त्याला मॅडम दाखवतील त्यांच्या स्लाइड मध्ये. त्या स्पेसर बरोबर हे घेणं आवश्यक असतं. अच्छा. की मग त्याचा परिणाम जास्त चांगल्या पद्धतीने होतो. आणि जेव्हा की अशा काही गोळ्या असतात, हे ड्राय पावडर, आपण आधी इन्हेलरची स्लाइड सुद्धा बघतोय, तो निळ्या रंगाचा दिसतोय, तो स्पेसर आहे का सगळ्यात शेवटी? हो बरोबर, तो स्पेसर आहे आणि हा इन्हेलर आहे. इथे कशा प्रकारे घ्यायचा आहे ते एक्सप्लेन केलेलं आहे, सांगितलेलं आहे. जे की हा मीटर डोस इन्हेलर आहे जो तुम्ही वापरताना पहिले हा हलवून घेणं गरजेचं असतं. एक्झॅक्टली. सगळ्यात महत्वाचं असतं, कारण त्याच्यात प्रोपिलंट आणि औषध हे दोन्ही असतं. ते मिक्स होणं आणि नंतर औषध बाहेर पडणं गरजेचं असतं. म्हणून हा पहिले हलवावा, नंतर ही कॅप काढावी, नंतर जे काही निळ्या रंगाचा स्पेसर आपल्याला दाखवला गेला आहे त्याच्यावर एका बाजूला औषधासाठी जागा असते तिकडे लावून दुसऱ्या बाजूला माउथपीस असतो. त्या माउथपीसने श्वास हा पंप केल्यानंतर, असा स्प्रे केल्यानंतर त्याच्यामधनं आपण तो 3 ते 5 वेळेस साधारणतः शांतपणे श्वास घेऊन तो पूर्णतः औषध आतमध्ये जाऊ शकतं. हे स्पेसर वगैरे सुद्धा मेडिकल शॉप मध्ये सहज उपलब्ध असतं. तर अगदी साधारण किमतीमध्ये आणि ते लॉंग टाइम आहे. म्हणजे खूपच लोकांना असं असतं की आपण एकदा घेतलं की लगेच बदलावं लागतं, असं काही नाही. त्याची व्यवस्थित निगा राखली, व्यवस्थित ते आठवड्यात एकदा धुवू शकतो. फक्त त्याला कपडा वगैरे न लावता तसंच एअर ड्राय होणं गरजेचं आहे, कारण त्या कपड्याचे नाही तर त्याचे जंत जातात आणि तो जो काही स्पेसर आहे त्याच्यामध्ये तो स्टॅटिक प्रेशर असतं ते चेंज होऊन सगळं मेडिसिन त्याला चिकटलं जातं. एक्झॅक्टली. हे महत्वाचं कारण आहे. त्याच्यामुळे तो फक्त धुवून तसाच एअर ड्राय होऊन देणं गरजेचं आहे. आपण गोळ्यांबद्दल बोलूया, पण एक फोन घेऊया का? आपल्याला एक फोन आलाय. आपल्याशी सुजाता होळकर काळा चौकीहून बोलतायत. नमस्कार.
हॅलो. हॅलो, नमस्कार, बोला. हा, माझा ना प्रश्न असा आहे की मला ना कफ बरेच वर्ष होतो आणि ना मग नंतर नंतर ना दीर्घ श्वास घ्यायला ना असं त्रास होतो. एकदम डीप ब्रिदिंगला असं ना ते, आणि कधी कधी ना असं फुफ्फुसामध्ये दाह होतो. आणि जेव्हा मी एक्सरे काढला ना, त्या एक्सरे मध्ये ना ब्रॉन्किनल प्रॉब्लेम असा सांगितलेला. तुमचं वय काय आहे मॅडम? हा, तर मग हा दम्याचा त्रास आहे का आणि यावर काय उपाय? तुमचं वय सांगू शकाल प्लीज? बघितलं ना एक्सरे, तर त्यामध्ये काय म्हणतात, असं प्रदूषणामुळे हे होतं म्हणजे असं डॉक्टर म्हणाले. बर, मग काय असेल म्हणजे मलाही उत्तर. धन्यवाद. काय सांगा? खरं तुम्ही विचारत होतात त्यांचं वय काय आहे, त्यांच्या आवाजानुसार तरी आपण 50च्या पुढे असू शकतो. अशा वेळेस काय होतं, उतार वयामध्ये तुमच्या फुफ्फुसाची क्षमता कमी होत जाते, आपोआपच ती कमी होत जाते. आणि त्याच्यामध्ये तसं जसं त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांनी त्यांचा एक्सरे सांगितला ज्याच्यामध्ये ब्रॉन्कियल व्हेसल्स प्रॉमिनन्स असं त्यांनी सांगितलं की ज्याच्यामध्ये साधारणतः प्रदूषणामुळे हे असे जे काही लक्षणं आहेत, आपण तर त्यांचं आता काही बघू शकत नाही. ते त्यांना त्या डॉक्टरांना दाखवून त्यांचे जे काही लक्षणं आहेत आणि त्यांचं तपासणी आहे ते बघणं गरजेचं आहे. पण त्यांचा वारंवार असलेला खोकला, प्रदूषण आणि एक्सरे हे जे त्यांनी सांगितलं त्याच्यानुसार त्यांना काळा दमा म्हणजे COPD हा असण्याची शक्यता खूप जास्त आहे. ज्याच्यामध्ये की असं होत जातं की जसं आपण अस्थमा म्हटलो, मी जसं पहिले म्हटलं की दमा आणि अस्थमा ह्याच्यात फरक काय आहे, ती दमाचे वेगवेगळे प्रकार आहेत. जसं अस्थमा, COPD हे प्रकार आहेत. COPD मध्ये काय होतं की जेव्हा आपण अस्थमामध्ये एकदा औषध घेतल्यानंतर ती रिव्हर्सिबल आहे, म्हणजे पूर्णतः आकुंचन, मॅडमने जे पहिल्या स्लाइडमध्ये दाखवलं, आकुंचन पावलेली नळी ही पूर्णतः पूर्ववत होते औषध घेतल्यानंतर. परंतु तेच COPD मध्ये तसं होत नाही. ते इरिव्हर्सिबल ऑब्स्ट्रक्शन आहे, म्हणजे तुमची आकुंचन पावलेली नळी जर एवढी असेल तर ती अशीच राहते आणि त्याच्यातनं हवा आतमध्ये गेल्यानंतर ती पूर्णतः बाहेर निघत नाही. त्याच्यामुळे फुफ्फुसाचा आकार हा वाढत जातो, ज्याला आपण हायपर इन्फ्लेशन मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये म्हणतो. साधारणतः आपण बघितलं, जर एखादा फुगा असेल, तो फुगवल्यानंतर त्याच्यात अजून हवा भरायला आपल्याला अजून जास्त प्रेशर द्यावं लागतं. तसंच ते COPD मध्ये म्हणतो. आणि त्याच्यामुळे त्यांना पूर्ण श्वास होत नाही, जसं त्या म्हणतात की मला पूर्ण श्वास होत नाही, दीर्घ श्वास घेता येत नाही. अशी लक्षणं आपल्याला COPD मध्ये आढळून येतात. त्याच्यासाठी त्यांनी जसं आपण म्हटलं तसं स्पायरोमेट्री हे करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये औषधं घेण्याच्या आधी आणि नंतरच्या तपासणीमध्ये त्यांची रिव्हर्सिबिलिटी किती आहे आणि त्यानुसार आपल्याला कळू शकेल. आता हा जो त्यांनी प्रॉब्लेम सांगितला किंवा तुम्ही आता जो काळा दम्याचा उल्लेख करताय, तर तो जास्त गंभीर आहे असं पण म्हणू शकतो? गंभीर आहे कारण तो प्रोग्रेसिव्ह आहे आणि त्याचा एलर्जीशी जर संबंध असं सांगता येईल तर कमी आहे थोडाफार. आणि कसं आहे, तो प्रोग्रेसिव्ह आहे म्हणून श्वसन नलिकेची जी रुंदी आहे ती हळूहळू कमी होत राहते. हो, आणि त्याच्यामुळे त्यांचे सिम्पटम्स, आता जर दम्याचा एक रुग्ण आहे तर ते 2 दम्याच्या अटॅक मध्ये तो दम्याचा रुग्ण एकदम नॉर्मल आयुष्य जगू शकतो, एकदम नॉर्मल असतो. तसं COPDच्या पेशंट्सला थोडाफार खोकला, दमा हा असतोच, म्हणजे कायमस्वरूपी. म्हणजे COPDच्या पेशंटमध्ये असंही लक्षात येतं की हा सिस्टमिक आजार आहे. फक्त तो फुफ्फुसावरती केंद्रित न राहता त्याचे बाकीचे हृदय, बोन्स आणि मानसिकता या सगळ्यावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे कुपोषण हो, त्याच्यामुळे त्याचं सिव्हिरिटी अस्थमापेक्षा नक्कीच जास्त आहे. आणि त्याच्याबद्दल सतत डॉक्टरशी संपर्क ठेवून त्याच्यावर उपाययोजना करणं हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. आपण एक फोन घेऊया रत्नागिरीहून. नीला साने आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो, बोला. मी नीला साने बोलतेय रत्नागिरीहून. बोला, सलग प्रश्न विचारा नीलाताई. 63 वय आहे आणि गेले अनेक वर्ष मला दमा आहे, सुमारे 8-10 वर्ष. तर एक पंप आहे, तो सकाळी 2 पफ आणि रात्री 2 पफ असा मी घेते आणि एक गोळी रात्री घेते. तर त्याचा सलग 3 वर्ष हेच औषध घेत असल्यामुळे त्याचा परिणाम काही इतर युरिनवर किंवा असा होऊ शकेल का?
बर, आज जागतिक दमा दिन आहे आणि यावर्षीची थीम खूप महत्वाची आहे की चांगली हवा जर आपल्याला मिळाली तर आपण चांगला श्वास घेऊ शकतो. अशा पद्धतीची यावर्षीची थीम आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया आणखी. पण आपल्याला जो नीला मॅडमचा प्रश्न आला होता की 8-10 वर्ष त्यांना त्रास आहे, पफ घेतात त्या सकाळ संध्याकाळ, रात्रीची गोळी घेतात, तर ह्या सगळ्याचा परिणाम कुठेतरी युरिन वगैरे ह्या सगळ्यावर होऊ शकतो का? काय सांगाल मॅडम? तर त्यांनी जे सांगितलं, मी पहिलेच तुम्हाला पफ घेतात, पंप हे दाखवलेलं आहे. याच्यामध्ये मायक्रोग्रॅम मध्ये औषध असतं, तर त्याच्या आणि तेही फुफ्फुसामध्ये जे काही जातं ते फक्त 20 ते 30% हे फुफ्फुसामध्ये जातं त्याच्यामध्येही, आणि जवळजवळ 60 ते 70% हे आपल्या पोटामध्ये जाऊन ते विसर्जनाद्वारे बाहेर पडलं जातं. परत एकदा आपण तो इन्हेलर दाखवू शकतो आपल्या सगळ्या प्रेक्षकांना? हा जो पंप आहे, हाच पंप त्या घेत असाव्यात असा एक अंदाज आहे, किंवा अशा प्रकारच्या टॅबलेट्स, गोळ्या त्या घेत असतील, जे की ह्या इन्हेलर मध्ये, हे ड्राय पावडर इन्हेलर आहे, याच्यामध्ये घेतलं जातं. या दोन्ही मध्ये जे काही डोस यूज केले जातात, आपण परत दाखवू शकतो म्हणजे आणखीन जवळून आपले प्रेक्षक ते काय आहे ते बघू शकतात. हा, एकीकडे तुम्ही त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन पण द्या. हे ड्राय पावडर इन्हेलर आहे आणि हा पंप आहे. या दोन्ही गोष्टींमध्ये जे काही औषधं आहेत ती खूप लहान मायक्रोग्रॅम मध्ये यूज केली जातात, जे की गोळ्यांमध्ये जास्त प्रमाणात, आणि मी जसं सांगितलं की हे पोटामध्ये 60 ते 70% जाऊन जे विसर्ग होतो त्याच्यामुळे त्याचा परिणाम हा लघवी किंवा कशावरती, लिव्हरवरती होणं, ह्याचे खूपच कमी चान्सेस आहेत. पण जर गोळ्या घेत असू तर तेही फक्त त्यांचा रात्रीचा डोस चालू आहे, आणि जे की त्यांनी सांगितलं त्यांचं एकतर वय आणि त्याच्यानंतर 63 वय, आणि त्याच्यानंतर 8 ते 10 वर्ष त्यांना असलेला दमा, त्याच्यामुळे त्यांना रात्रीचा औषधाची गरज आता सध्या पडते आहे, पण त्याचाही परिणाम जास्त काही होत नाही, आणि एकाच वेळच्या मेडिसिनने तोही डोस खूप कमी आहे, त्याच्यामुळे त्यांना त्याची चिंता करण्याची गरज नाहीये. फक्त एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही त्यांनी पंप घेतात त्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की जेव्हा ते पंप घेतात त्यानंतर त्यांनी गुळणी करून टाकली गेली पाहिजे. साध्या पाण्याने नेहमी पंप घेतल्यानंतर साधारणतः 5 ते 10 मिनिटांनी एक ग्लास पाणी गुळणी केली पाहिजे. जेव्हा की हे जे काही याच्यात औषधं असतात त्याच्यामध्ये काही प्रमाणात स्टिरॉइड्सचं प्रमाण असतं आणि त्याच्यामुळे घशाचे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही पंप घ्याल घसा क्लिअर करणं गरजेचं आहे. बरं, यावर्षीची थीम आपण मगाशी अगदी थोडक्यात त्याच्याबद्दल बोललोच होतो की बेटर एअर बेटर ब्रीदिंग, चांगली हवा आणि चांगला श्वास, हे खूप आत्ताच्या काळामध्ये महत्वाचं ठरतंय. त्याच्याबद्दल तुम्ही परत काय सांगाल? बघा, मी आधी पण जसं सांगितलेलं की पोल्युशन कॅन ऍक्ट ॲज अ ट्रिगर फॉर युअर ॲस्थमा. तर जेवढा तुमची आजूबाजूची हवा स्वच्छ आहे तेवढा तुमचा दमा जास्त कंट्रोलमध्ये राहील. म्हणजेच खूप दम्याच्या रुग्णांना ही शंका असते की एसी मुळे त्रास होतो का, तर असं आहे की थंड हवा हे पण एक अस्थमाचं ट्रिगर असू शकतं. जर पण एसी हा हवेला स्वच्छ ठेवतो, तर जर एसीचा तो थंड ब्लास्ट जर डायरेक्टली तुमच्यावरती आला नाही तर सर्वसाधारणपणे दम्याच्या रुग्णाचा दमा हा एसी मध्ये कंट्रोल्ड असतो. अच्छा, कारण बाकी पोल्युशन त्याच्यात नसतं. पण कसं आहे, जर एसी स्वच्छ ठेवला नाही किंवा त्याच्यावरती बुरशी असेल वगैरे तर त्याच्यामुळे पण त्रास वाढू शकतो, ट्रिगर पॉइंट ठरू शकतो. तर मग आपल्या आजूबाजूची जर आपण हवा स्वच्छ ठेवली तर दम्याच्या कंट्रोलमध्ये आपल्याला जास्त मदत होते. पण आता ज्या भागामध्ये आपण राहतो, समजा आता ह्याच थीमशी जर जोडायचं ठरवलं तर ज्या भागामध्ये आपण राहतो तिथली हवा जर थोडीशी पोल्युटेड असेल तर असं काही मास्क लावणं म्हणा किंवा अशा काही पद्धतीने आपण त्याच्यावर काही उपाययोजना करू शकतो का? ते नाही तसं करायचं? खरं तर ह्यासाठी आपण जसं आजकाल खूपच जास्त आपल्याला गरजही आहे, सगळं उष्मांक जास्त वाढतो आहे, तर जास्तीत जास्त वृक्षारोपण करणं गरजेचं आहे, जेणेकरून पोल्युशन कंट्रोलमध्ये येईल, शुद्ध हवा आपल्याला मिळेल, हे गरजेचं आहे. पण जे काही तुम्ही म्हणताय की मास्क बांधणं वगैरे हे तात्पुरत्या स्वरूपावरती आपल्याला प्रोटेक्शन देऊ शकेल, पण आपल्याला त्यामध्ये लॉंग टर्म जे काही उपचार आहेत ते करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. या सगळ्यामध्ये समजा दम्याचा पेशंट असेल आपल्या घरी तर कोणत्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी आवर्जून टाळल्या पाहिजेत? तुम्ही जी मगाशी लिस्ट म्हणालात त्याच्यामध्ये कदाचित या गोष्टींचा सुद्धा सहभाग होऊ शकतो, काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे
फार महत्वाचं आहे की दम्याच्या रुग्णांनी त्यांची औषधे नियमितपणे घ्यावी व ती व्यवस्थित टेक्निकने घ्यावी. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जर वाटतंय की दमा वाढतोय तर त्यांची जी लेखी कृती योजना आहे ती फॉलो करावी की त्यांचे रिलीव्हर मेडिकेशन इन्क्रीज करायचे आहे, कंट्रोलर इन्क्रीज करायचे आहेत आणि जर तरी होत नसेल तर आपल्या डॉक्टरशी संपर्क पाळावा. तुम्ही जर स्मोकिंग करत असाल आणि जर दमा आहे तर तो आत्ताच या क्षणी बंद करावा. घरात जर लहान मुले आहेत ज्यांना दमा आहे आणि जर घरामध्ये कोण स्मोकिंग करत असेल तर त्यांना पण रिक्वेस्ट केली पाहिजे की स्मोकिंग बंद करा. स्मोकिंगने जास्त त्रास, कारण बिकॉज अगेन स्मोकिंग इज अ ट्रिगर. तुम्ही जर घराची साफसफाई करत असाल तर ओला फडक्याचा वापर करावा, म्हणजे धूळ उडण्याची शक्यता जास्त असते. पेस्ट कंट्रोल वगैरे करत असाल तर घराच्या बाहेर राहू शकता, किंवा घरामध्ये जर कबुतर येत असतील किंवा कबुतरांची घरटी आहेत तर ते खिडकीवरती जाळी लावून. पाळीव प्राण्यांचा ह्याच्यामध्ये काय सांगाल त्याच्यावर? आवड खूप असते पण समजा अस्थमा असेल तर काय करायचं? त्यांच्याशी संपर्क टाळावाच लागेल, कारण त्यांचे केस जे असतात तेही एक ट्रिगर फॅक्टर आहे दम्यासाठी. तर जमा आहे आणि पाळीव प्राण्यांच्या केसांचा त्रास होत असेल तर ते टाळावंच लागणार. बरोबर आहे. या सगळ्या बरोबरीने व्यायाम हे सुद्धा खूप महत्वाचं ठरतं. म्हणजे आपण अशा या तपासण्या तर करतोच आहोत, त्याच्यावर औषध सुद्धा आपण ते पण उपचार करतोय, पण रोज रुटीन करायचा व्यायाम जेणेकरून फुफ्फुसांची शक्ती वाढेल असं काही आहे? असं म्हणजे खरं तर फक्त दम्यासंदर्भातच नाही तर रोजच आपण चालण्याचा व्यायाम करणं गरजेचं आहे. त्याबरोबर जर आपण प्राणायाम करत असू तर तो थोडाफार प्रमाणात आपल्याला दम्याला फायदेशीर होऊ शकतो. पोहणे हाही व्यायाम दम्यासाठी खूप उत्तम प्रकारचा समजला जातो. असे काही व्यायाम आपण नियमितपणे करू शकतो. पण जेव्हा हा दमा खूपच वाढला जातो तेव्हा आपल्याला काही फिजिओथेरपिस्टने सांगितलेले व्यायाम असतात तेही आपण त्यानुसार करू शकतो. पण त्याचा शास्त्रशुद्ध पद्धतीने व्यायाम करणं तेव्हा जेव्हा आपल्याला खास करून सांगितलेलं गेलेलं असतं ते सगळ्यात महत्वाचं असतं. आपण आणखीन बोलूया ह्याच्याबद्दल, समज आणि गैरसमज ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. अगदी थोडक्यात सांगाल, कारण आपल्याला सोलापूरचा एक फोन घ्यायचा आहे, त्याच्यानंतर बोलूया का? सोलापूरहून संजय जाधव आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हा मॅडम, आमच्या मॅडमला आहे ना दम्याचा त्रास आहे. सलग प्रश्न विचारा सर. हा, आमच्या मॅडमला दम्याचा त्रास आहे. तर प्रेग्नेन्सी मध्ये दमा असताना प्रेग्नेन्सी राहिली होती पहिल्यांदा, मग ते मिसकॅरेज झालं असं डॉक्टर म्हणतात दम्यामुळं. मग आता जर प्रेग्नेन्सी राहिली तर दम्यामध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतो का? मग दम्यामुळे प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर काय प्रॉब्लेम येऊ शकतो का? बर, धन्यवाद. काय सांगाल? खूपच चांगला प्रश्न आहे. पण जे काही मी तुम्हाला सांगितलं इनहेल्ड मेडिसिन्स आहेत, जे काही फुफ्फुसाद्वारे आपण औषधं घेतो ती प्रेग्नन्सीमध्ये ही खूप सेफ असतात आणि ते कंटिन्यू केले पाहिजे आहेत नेहमीच. आणि जे काही आता तेव्हाची जी कारणं होती जेव्हा त्यांचं पहिलं मिसकॅरेज झालं ते आपण कोरिलेट करू शकत नाही, त्याचा संबंध लावू शकत नाही की तेव्हा ते नेहमी दम्यामुळेच झालं का. पण नक्कीच सांगते की प्रेग्नन्सी ही खूप व्यवस्थितपणे कॅरी करू शकतात दम्याचे पेशंटही. फक्त त्यांचे जे काही मेडिसिन्स आहेत, कंट्रोलर मेडिसिन्स जे काही मॅडमने मगाशी सांगितले, ते योग्य प्रकारे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कायमस्वरूपी घेणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला. आणि डॉक्टरांचा सल्ला हा त्यावेळेला अत्यावश्यक ठरतो, स्वतः त्याच्यावर काही करायचं नाही. बरोबर. व्यायामाबद्दल तुम्ही सांगत होतात आणि मग आपण शेवटच्या भागामध्ये समज गैरसमज ह्याच्याबद्दल बोलूया. हो, व्यायामाबद्दल मला हे सांगायचं होतं की एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा हाही एक दम्याचा प्रकार आहे. जर तुम्हाला जर एक्सरसाइज इंड्यूस अस्थमा असला तर मग मात्र विगरसली एक्सरसाइज करणे टाळलंच पाहिजे. पण मला वाटतं चालण्याचा व्यायाम हा सेफ आहे. हो. आणि जर दमा असेल तर म्हणजे कुठल्या वेळेला चालावं? शक्यतो असं म्हटलं जातं की सकाळच्या वेळेला प्रदूषणाचा स्तर थोडा खाली असतो, तर अशा वेळेला थंड हवा किंवा ड्राय हवा, म्हणजे जेव्हा ह्युमिडिटी कमी असते ती दम्याच्या रुग्णांसाठी चांगली नाहीये, त्याच्यामध्ये दमा वाढू शकतो. बरं. आणि जर त्यांनी व्यवस्थित वॉर्मअप करून केला एक्सरसाइज तरी चालू शकते. समज आणि गैरसमज हे प्रत्येक आजाराशी जोडलेले असतात, तसे ते दम्याशी सुद्धा आहेत. दमा असलेल्या रुग्णांबद्दल अनेक गोष्टी अशा बोलल्या जातात की अरे ह्याला तर दमा आहे, मग हा कसं काय करू शकणार. तर असं काही नसावं बहुतेक, ते सुद्धा तितकंच चांगलं आयुष्य जगू शकतात काही गोष्टी.
काय सांगाल? खरंच गैरसमज आणि समज हे असतातच, प्रत्येक आजाराविषयी असतात. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण लक्षात घ्यायला हवं की दमा, अस्थमा हा आजार पूर्णतः बरा होत नाही. हा फक्त कंट्रोलमध्ये राहू शकतो. जसं काही तुम्हाला डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर आहे, जसं तुम्ही याच्यासाठी आयुष्यभर प्रमाणात औषध उपचार करता, वेळोवेळी डॉक्टरांना भेटता, त्याच प्रकारे अस्थमा हाही आजार तसाच आहे आणि त्यासाठी वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं, आवश्यक ते उपाययोजना करणं हे महत्वाचं आहे. आणि त्याबरोबर तुमचा आहार व्यवस्थित ठेवणं, आहारामध्ये तुमची कोणतेही हे कमी होऊ न देणं हे गरजेचं आहे. जसं की आजच एक पेपरमध्ये आर्टिकल आलेला आहे ज्यामध्ये हे क्रॅश डाएट जे आपण म्हणतो की मुली आजकाल वजनाचं खूपच हे करतात आणि त्याच्यासाठी आणि त्याच्यामुळेही असं लक्षात आलेलं आहे की अस्थमाचं प्रमाण वाढत आहे. तरुणांमध्ये त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. त्यामुळे पौष्टिक आहार, योग्य व्यायाम हे गरजेचं आहे. अगदी. जाता जाता शेवटची काही मिनिटं आहेत आपल्याकडे. आजच्या जागतिक दमा दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्या प्रेक्षकांना तुम्ही अगदी एकेका वाक्यामध्ये किंवा 2-2 वाक्यांमध्ये काय सांगाल? तुमच्यापासून सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे दमा हा काही मोठा घाबरण्यासारखा आजार नाही आहे. तो तुमच्या श्वसन मालिकेचा स्वभाव आहे व त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं ही तुमची गरज आहे. तर म्हणून पंप नियमितपणे वापरणं हे सगळ्यात गरजेचं आहे. आणि तुम्ही काय सांगाल? योग्य आहार, योग्य व्यायाम आणि इनहेल्ड मेडिसिन्स ही जर त्रिसूत्री तुम्ही वापरली तर तुमचा दमा नक्कीच कंट्रोलमध्ये राहू शकतो आणि तुम्ही खरंच चांगलं आयुष्य जगू शकता. आपल्या सखी सह्याद्री ह्या कार्यक्रमात आपण रोज वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे, कशावर आपण बोलणार आहोत ते सुद्धा पटकन बघून घेऊया. बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे जेनेरिक औषधी, काळाची गरज. आणि ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत डॉक्टर विजय सुरासे, हृदयरोग तज्ज्ञ, आणि मंजिरी घरत. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आपल्या परिचयाचे आहेतच. या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही नक्की सहभागी व्हा आणि तुमच्या मनात जे प्रश्न असतील ते आमच्यापर्यंत जरूर विचारा. आजचा कार्यक्रम आणि आपले इतरही कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात, प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. 2 माध्यम आहेत त्याची. एक तर तुम्ही फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही आम्हाला ईमेल सुद्धा पाठवू शकता. www.facebook.com/sakhisayhadri.dd हे एक फेसबुकचं माध्यम आहे. sakhisayhadri@gmail.com हा आपला ईमेल आयडी आहे. आणि आता तुम्ही यूट्यूबवर सुद्धा सखी सह्याद्रीचे सगळे एपिसोड्स बघू शकता. www.youtube.com/sakhisayhadri हे टाईप करून जर तुम्ही यूट्यूबवर गेलात, तुम्हाला जे जे एपिसोड्स बघायचे आणि त्याची माहिती पुन्हा घ्यायची आहे ते तुम्ही नक्की बघू शकता. रात्री 11 वाजता म्हणजे आज आपण आत्ता हा लाईव्ह बघतो आहोतच कार्यक्रम, पण रात्री 11 वाजता पुन्हा एकदा हा कार्यक्रम आपण बघू शकता, जेणेकरून जर काही मुद्दे राहिले असतील तर ते पुन्हा तुम्ही बघू शकाल. आणि यूट्यूबचं माध्यम आहेच. फेसबुक पेजला व्हिजिट करा. ईमेल आयडी सुद्धा तुमच्याकडे आहेच आपला. ह्या सगळ्या माध्यमातून तुम्ही आता आमच्याशी जोडले गेले आहात. श्वासाबद्दल आपण बोलतो आहोत. श्वास हा आपल्या जगण्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि आज आपण दम्याबद्दल बोललो. त्याच्यामुळे जर आपल्याला असं जाणवलं की आपल्याला अस्थमा होऊ शकतो किंवा दमा होऊ शकतो किंवा आहे, तर मला वाटतं योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने डॉक्टरांकडे जाणं आणि त्याबद्दलची सगळी माहिती घेणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. जाता जाता अगदी एका वाक्यात काय सांगा? अगदीच महत्वाचं ठरेल आणि आपण दम्यावर पूर्णतः विजय मिळवू शकू. बरा नाही पण निदान तो कंट्रोलमध्ये तरी ठेवू शकू. दोघी जणी आलात आणि इतक्या कमी वेळामध्ये छान माहिती दिलीत, त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार मानते. तुम्हाला एक मी ह्यामध्ये शेवटचं हे एक सांगू शकते की जसं की आम्ही बीजे मेडिकल कॉलेजला मी आहे आणि मॅडम KEM रुग्णालयामध्ये मुंबईमध्ये आहेत. तर ह्या जे काही मेडिकल कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये अस्थमा दिवस म्हणजे जो आठवड्यातला एक दिवस हा फक्त अस्थमा डे म्हणून आम्ही पाळतो आणि त्यावेळेस फक्त अस्थमाचेच रोगी बघितले जातात. म्हणजे अशा पद्धतीने गुरुवार म्हणून आमच्याकडे बीजे मध्ये आहे आणि ज्या वेळेस आम्हाला काही मेडिसिन्स आम्ही महिन्याचे फ्री देतो. मॅडम आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र आता इथे संपत आली, त्यामुळे शासकीय रुग्णालयात अशा पद्धतीने आपल्याला नक्की मदत मिळू शकते. ह्याच नोटवर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतो आहोत. नमस्कार.